करणे कर्तव्य पथावरून विचलित होणे हे होय. एकटेपणा हेच आपल्या स्वतःच्या अंतरागात जपलेले महाशक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहणारे तुमचे आपल्या श्रेष्ठत्व शक्तींना प्रकाशात आणू शकतात. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याच एखाद्या नातलगाचे तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर तुम्ही या दुःखात गोष्टींचा बँडचा आवाज नका करू. त्या कष्टप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभकार्यामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कुणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून थोकलं परंतु काहीच परिणाम होत नाही अशा बोलण्याने स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेची साथ पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी. पुस्तकातलं असं कोणतं वाक्य आहे जे तुला आवडलं आणि का? अच्छा, ते वाक्य का आवडलं? प्रयत्न करा सांगितलेले आपल्याला पण यश मिळू स्वतःच्या आवश्यकता कमी करणे आणि परिस्थितीची ताळमेळ बसवणे. स्वतःचे मूल्य काढणे विश्वास करा की तुम्ही जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात. Man is not the slave of circumstance, he is the creator, contributor and master of it. प्यार और सहकार से पूरा परिवार की क्लास होता है. अच्छा, ते वाक्य तुला का आवडलं? आपल्या जीवनात कुठलेही चढ मॅडम थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. अच्छा, ते वाक्य तुला का आवडलं? कारण त्याचं जे ध्येय प्राप्त आपण जे करतो जे ध्येय आपलं असतं ते जोपर्यंत पूर्ण होत नाही
वापर करून घेतला पाहिजे, तेव्हा पुढे आपण ते देवापर्यंत आपण पोहोचू शकतो. मेडिटेशनमुळे आपल्याला अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होतं आणि कोणतं टेन्शन राहत नाही. मेडिटेशन आपला दिवस टेन्शन फ्री जातो. आणि मला त्या पुस्तकातलं एक अहंकारापासून जितके सावध तितके एखाद्या पिसाळलेल्या चित्रापासून असतात. कारण आपल्याला अहंकार चुकीच्या दिशेने येतो आणि आपण अहंकार आपल्याला जास्त असतो, आपण कधी पण सक्सेसफुली होत नाही. त्यामुळे आम्ही जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. आपल्या जीवनात कायम चढ उतार येतो, पण आपण जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा आपण हसतो. जेव्हा दुःख आपल्याला होतं तेव्हा आपण हसत नाही. जेव्हा आपल्याला दुःख येतं तेव्हाही आपण हसत राहायचं आणि जेव्हा आनंद होतो तेव्हाही आपण हसत राहायचं.